श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. जय सद्गुरु समर्था. अनाथनाथा कृपावंता. मुमुक्षु शरणांगत होता. जन्मवार्ता तया नाही. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. अधिक मास महात्म्य कथेचा आज 11वा अध्याय श्रवण करू. श्रोते हो, काल अनावधानाने 10वा अध्याय सुरू असताना 11वा अध्याय श्रवण करू असा उल्लेख केला गेला, त्याबद्दल क्षमस्व. आज आपण 11वा अध्याय श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. ऐका श्रोते हो सावधान, मलमास परम आख्यान. मागील अध्यायी कथन, व्यतिपात वैधृती महिमा वर्णिला. आपण मागच्या अध्यायामध्ये व्यतिपात वैधृती या महापर्वकालावरती कुणी कुणी काय काय दान करून कशा प्रकारे आपल्या जीवनातली समृद्धी वाढवली आणि आपण काय करू शकतो याचा महिमा ऐकला. यापुढे 2 विशेष पर्वकाल आहेत, ते म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या. काय सांगावं पौर्णिमेचा महिमा मंडळी. कोटी पुरश्चरणे जप पाही, चंद्र सूर्य ग्रहण होई, तया वरिष्ठ अधिक पाही, ऐके नवाई शुभानने. भगवान लक्ष्मीला सांगतायत की हे लक्ष्मी, कोटी पुरश्चरणाचं जपाचं फळ, चंद्र सूर्य ग्रहणावरती होणारं पुण्य याचं फळ, यापेक्षाही अधिकाधिक फल प्राप्त होतं. ते म्हणजे अहो हे पौर्णिमा महिमा, वर्णू न शके चतुर्वक्र ब्रह्मा. ब्रह्मदेव याचं वर्णन करताना सांगतात की पौर्णिमेला केलेल्या पुण्यकर्माचा महिमा कितीतरी अगाध आहे. तेथे बोलावयाची सीमा, बोलता बोलता न बोलवे. पौर्णिमा दिनी प्रातस्नान. पौर्णिमेच्या दिवशी प्रातस्नान जो नर करी आपण, तया ऐसा पुण्यवान, दूजा आन नसेची. पौर्णिमेचा महिमा, प्रातस्नान झालं पाहिजे, भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. आपल्या हाताने यथाशक्ती काय काय दान झालं पाहिजे, तर किंचित सुवर्ण अथवा काही दान दीजे ब्राह्मणा ते पाही. विप्रभोजन माध्यान्ह समय, त्या एवढा नाही पुण्यवान. यत्किंचित सुवर्णदान, अन्नदान, दीपदान, वस्त्रदान, धान्यदान या गोष्टी आणि ऋतूप्रमाणे फळदान या गोष्टी आपल्या ऐपतीप्रमाणे यथाशक्ती दान कराव्या. आपल्याला माहिती आहे, आपल्या घरी जर कदाचित अन्नदान करणं शक्य झालं नाही, तर किमान तत्प्रित्यर्थ यथाशक्ती शिधा दान करावा. शिध्यामध्ये साधारण आपण जेवण्याकरता जे पदार्थ तयार करतो, त्या पदार्थाला लागणारं साहित्य जे आपल्याला त्यातल्या त्यात शक्य होईल ते आपण दान करावं. अधिक मासामध्ये येणाऱ्या पौर्णिमेचं महत्त्व आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त प्रतिमासिक प्रत्येक महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही विशेष फलदायी असतेच असते. वैशाख पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा, माघ, फाल्गुन, चैत्र, पौष या पौर्णिमांना विशेष महत्त्व सांगितलं आहे. ज्येष्ठ पौर्णिमेत ब्रह्मदेव, आषाढीमध्ये नारायण, माघीमध्ये माधव, फाल्गुनीमध्ये रुद्र, चैत्रीमध्ये अनंत, वैशाखीमध्ये पितृदैवत, मार्गशीर्षी पौर्णिमेत यक्ष किन्नर, तर पौष पौर्णिमेमध्ये साक्षात जगदंबेचं वास्तव्य असतं. ही शक्ती त्या दिवशी विशेषत्वाने आपल्या भक्तावरती कृपा करते. त्यामुळे या कालखंडामध्ये जे काही पुण्यकर्म करणं शक्य होईल, त्यामध्ये स्नान असेल, दान असेल, पिंडदान असेल, नामस्मरण असेल, हे जर केलं तर नक्कीच या देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळणारच आहे. आणि सूत्र तर असंच आहे मंडळी की आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरा, सर्वदेव नमस्कारान केशवम प्रतिगच्छति. कोणत्याही दिवशी कोणाप्रित्यर्थही केलेलं
पुण्यकर्म हे शेवटी भगवान गोपाल कृष्णाला जाऊन मिळणारच आहे. आपल्या शास्त्रांनी आपल्याला फार सुलभ, सोपे आणि अल्पवेचे विशेष पुण्य अगदी कमी वेळामध्ये आपण कमीत कमी गोष्टी आपल्याकडच्या देऊन विशेष पुण्य आपल्याला फलप्राप्त करून देण्याचे पर्वकाळ आपल्याला सांगितलेत. मग मंडळी, काय हरकत आहे? आपण आपल्या भौतिक जीवनामध्ये अनावश्यक महत्त्व देतोच, तर आवश्यक गोष्टींनाही थोडं महत्त्व द्यायला हरकत नाही. समर्थांनी फार सुंदर ओवी लिहिली आहे की बहुत प्रपंच करावा, खूप प्रपंच करा, मनसोक्त करा, हरकत नाही. थोडा परमार्थ मिळवावा, थोडा तरी परमार्थ मिळवता आलाच पाहिजे. परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे. अगदी काहीच न करता फक्त पशुतुल्य जगणं हे विहित नाही आहे. आपण एवढा पैसा कमवतो, आपण एवढं आपलं आयुष्य येथे खर्च करिता भलतैसा, व्यर्थ वेचिती वयसा, कितीतरी वाया गेलं. सुखासाठी केलं, पण सुख मिळालं का हो? नाही मिळालं. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन रहित उदास. या जगामध्ये या एका दुःखात तरी कोणी ना कोणी आहेच आहे. कोई तन दुखी, कोणी शरीराने दुःखी, कोणी धनरहित, कोणाजवळ धन नाही, कोणी मन दुखी, कोणी मनाने दुःखी आहे. मग थोडे थोडे सबही दुखी है, थोडे थोडे सगळे दुःखी आहे. एक सुखी हरिदास. एक ज्याला परमार्थ जमला ना, त्याला आनंद, त्याला सुख, त्याला शांती या गोष्टी मिळणारच. का नाही मिळणार? कारण भगवंताच्या नामामध्ये, भगवंताच्या सेवेमध्ये, आपल्या हाताने होणाऱ्या धर्मकर्मामध्ये हा अधिकार आहे. म्हणून तर हा परमार्थ आपल्याला सांगितला आहे ना. म्हणून किमान काहीतरी या पौर्णिमा पर्व काळावर आपल्याकडनं दान पुण्य घडलंच पाहिजे. भगवान म्हणतायत, हे लक्ष्मी, ऐके हो क्षीराब्धी बाळी, अमावास्येची नव्हाळी, श्रवण केलिया सकळी, होय होळी पापाची. हे लक्ष्मी, आता तुला अमावास्या तिथीवरती काय आपण केलं पाहिजे याचं महत्त्व सांगतो. सारोनिया स्नान संध्या देवतार्चन. आपलं स्नान भगवतार्चन करून झालं की करोनिया मग तिल तर्पण. ब्राह्मण भोजन यथाविधी. यथाशक्ती तिल तर्पण केलं पाहिजे. यथाशक्ती ब्राह्मण भोजन, ब्राह्मणाला शिधा. जे कोणी आपला आराध्य दैवते तत्प्रीत्यर्थ काही ना काही आपल्या घरी यथाशक्ती अन्नदान म्हणा, शिधादान झालाच पाहिजे. श्राद्ध कीजे यथास्थित. अमावस्येला श्राद्ध, पिंडदान करोनिया युक्त. तेणे पितृगण संतोषत. आशीर्वाद देत कुळाते. आपल्याकडे एक पिंडदान विधी विशेष सांगितलाय. प्रति अमावस्येला हे झालं तर फारच उत्तम आहे. याची फलश्रुती काय तर, ऐसे प्रत्यही अमावास्येसी आचरावे निश्चयेसी. तये दिने पितृलोकासी पितरासी संतोष. आपल्या पितृगणांना, पितरांना हे आपण केल्याने संतोष, शांती, समाधान, आनंद मिळतो. तया दिनी पितरा लागून पितृलोकी करिता सन्मान. देवोनी मिष्टान्न भोजन तेणे पितृगण आनंदिती. मग संतोषोनी देती आशीर्वचन. तिथून ते आशीर्वाद देतात. मंडळी, खरं म्हणजे हा विषय गहन आहे, मोठा आहे. आजकाल या विषयाबद्दल अनेकांचे समज, गैरसमज आहेत. पण एक कायम लक्षात ठेवा, आपल्या पूर्वजांनी फार विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक आणि अनुभवपूर्वक ह्या गोष्टी आपल्यासमोर मांडल्यात. कदाचित आपल्याला त्यातलं मर्म आज समजेल की नाही, आपल्या बुद्धीची कुवत आहे, पण ते आपल्या हिताचं आहे हे मात्र अगदी निश्चित आहे. निश्चित म्हणजे निश्चितच आहे. यांनी काय होतं तर संतोषोनी देती आशीर्वचन. त्यांचा आशीर्वाद मिळतो. त्यांनी काय होतं, वंशवृद्धी होत असे जाण. वंशाची वृद्धी ही पितरांच्या आशीर्वादानेच होती. म्हणून पितृदेवतेचं आपण अनेक वेळा, अनेक ठिकाणी प्रश्न विचारायला जातो, पाहतो. आपल्याला अनेक ठिकाणी पितृदोष हे सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे ऐकायला मिळतात. काय याचं कारण असेल तर आता जे आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने गोष्टी सुरू आहेत त्या दिवसेंदिवस लोप पावत आहेत. मंडळी, नवीन गोष्टी जरूर शिकाव्या, नवीन गोष्टी जरूर आचरण कराव्या, पण त्याबरोबर आपल्या सनातन परंपरेने आपल्याला दिलेलं ज्ञान
जोपासण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपलं कल्याण होणारच आहे. जर आपल्याकडनं पिंडदान झालं तर पितृलोकांचा आशीर्वाद, वंशाची वृद्धी होणार आहे. आणि असं नाही झालं तर त्याचंही फळ सांगितलं आहे की जर तसं झालं नाही तर न केलिया अपाय दारुण, आपल्याला अपाय सावधान परिसावे. एक मासवरी उपोषण पितरांचे होतसे जाण, मग तया ते करावे लागे वायुभक्षण, तव ते कोपुनी शापिती. आणि तिथून शापाला सुरुवात होती, तिथून अडचणींना सुरुवात होती. आणि आपल्याला माहिती आहे, आता बघा बऱ्याच ठिकाणी पितृदोष म्हणजे आपले वडील आजोबा असं समजतात. असं नाही, या पितृदेवतासुद्धा आहेत. पितरांच्या प्रीत्यर्थ केल्या जाणाऱ्या अनेक देवतासुद्धा आहेत. फक्त आपले पित्रच म्हणजे पितृगण नाही, तर पितृगण, पितृलोक, पितृदेवता ह्या पण आपल्याला आशीर्वाद देत असतात. त्यांचाही आशीर्वाद आपल्याला मिळणं गरजेचंच आहे. शास्त्रकारांना सुद्धा माहिती आहे आजचा काळ कसा आहे, म्हणून त्यांनी लिहून ठेवलंय की अहो, जिता धड न बोलती वचन, जिवंत असताना आईवडिलांना विचारत नाही, मग कोठून करतील पिंडदान, नंतर करतील. असं काही शक्य आहे का? नाही हो. जळो ऐसिया पुत्राचे लक्षण, काय वाचो निसंसारी. नाही हो मंडळी, असं झालं नाहीच पाहिजे. आपल्या जीवनामध्ये हे फार महत्त्वाचं आहे. या सगळ्यांचा आशीर्वाद अधिक महिन्यात तर हे विशेष सांगितलंच आहे. अधिक महिन्यात तर पिंडदान, श्राद्ध, यथाशक्ती तीर्थ, आपल्याला जे जे शक्य होईल ते श्राद्ध, तीर्थश्राद्ध असेल, अनेक ठिकाणी वेगवेगळे श्राद्ध सांगितलेत. ते जर अधिक महिन्यात केले तर अधिकस्य अधिकम फलम माहितीच आहे. ते देवांसाठी पण आहे, पितरांसाठी सुद्धा आहे. असा पुत्र व्हावा, असा मुलगा व्हावा की ज्याच्या जन्माने त्या कुळाचा उद्धार व्हावा. एक जरी असला तरी चालतो, असं काही नाही हो मंडळी. म्हणून असं म्हणलंय बघा की गांधारीचे पोटी शतमूर्ख, 100 मुलं गांधारीच्या पोटी होते, काय उपयोगाचे. पण आपल्याला माहिती आहे की अंजनीचे पोटी श्री हनुमंत, एकच मुलगा, असा पुत्र व्हावा इसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. ज्यांनी आपल्या स्वतःसह आपल्या पितरांचा उद्धार केला, आपल्या जन्मदात्यांचा उद्धार केला, तो धन्य आहे हो मंडळी, धन्य आहे. हां, जे नर करती पिंडदानाते, वरी आचरती व्रताते, तयाही वरी मलमासाते, विशेष पर्वणी अमावस्या, वर्धते प्रत्यहम सत्यम, नात्र कार्या विचारणा. कितीतरी पुण्य या अधिक मासात विशेष आहे. म्हणून अमावस्येच्या दिवशी देवतांप्रीत्यर्थ यथाशक्ती दान धर्म आणि पितरांप्रीत्यर्थ वस्त्रदान, अन्नदान, धान्यदान, दीपदान, जे काही शक्य होईल ते अवश्य आचरण करावं, आपलं कल्याण करून घ्यावं. कारण जैसा लाहो घेता संसारी, तैसाच कीजे परमार्थवरी, तेणे चुकेल एरधारी, जन्मवरी खंडेल. हा नरदेह परम सांग, अतिशय उत्तम नरदेह पितरांच्या आशीर्वादाने मिळाला आहे. तर त्यांच्यासाठीही काहीतरी सत्कर्म करून आपल्या जीवनाचं आणि त्यांचं दोघांचंही कल्याण करून घ्यावं. श्रोते हो, उद्या द्वादशी पर्वकाळ आहे. 5 महापर्वकाळातील द्वादशी हा सुद्धा एक उत्तम पर्वकाळ आहे. या निमित्ताने उद्या श्रवण करूया द्वादशी पर्वकाळ महात्म्य. आज इथेच थांबूया. स्वस्ति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित 11 अध्याय गूढा. गोपाल कृष्ण भगवान की जय.